नमस्कार. बार्टीच्या वतीनं मगाशी एक नोटिफिकेशन आलं, त्यामध्ये त्यांनी क्लास निवड सुरू केलेली आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचा जो काही आवडीचा क्लास आहे, ज्या क्लासवर तुमचा विश्वास आहे, तो क्लास तुम्ही निवडू शकता. गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी मित्रांची वाट पाहत होते. अजूनही आरटी टीआरटीचं संस्था निवड सुरू झाली नाही, बार्टीची सुरू झाली. मागे 2-3 तासापासून विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणाहून माहिती मिळाली किंवा ही लिंक सुरू झाली. तरीही विद्यार्थी मित्र ज्या विश्वासाने मला कॉल करत होते, ज्या विश्वासाने मला मेसेज करत होते, सर तुम्ही व्हिडिओ बनवा तर आम्हाला विश्वास बसेल. विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. आजपासून 19 तारखेपर्यंत पल पल की अपडेट सबसे पहिले तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आणि प्रत्येक माहिती कन्फर्म करून विश्वासार्ह पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार. हा काही कोणत्या क्लासचा व्हिडिओ नसेल, एकदम न्यूट्रल होऊन विद्यार्थ्यांना खरोखर जी अकॅडमी चांगली असेल ती अकॅडमी रिकमेंड करण्यासाठी मी प्रयत्न करणार. मी माहिती घेणार, सगळ्या क्लासेसची बोलणार आणि जो क्लास चांगल्या सुविधा देईल, जो वेळेवर स्टायपेंडसाठी मदत करेल, जो व्यवस्थित पुस्तकं देईल, राज्यसेवेसाठी ऑप्शनल चांगले असतील किंवा जे फॅकल्टीज आहेत ते सगळ्यात जास्त चांगले कुठं असतील तो क्लास मी तुम्हाला निवडणार. एकच क्लास सगळ्या कोर्सेससाठी मी सांगणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जो निवडायचा आहे तो तुम्ही निवडू शकता, किंवा मी सगळ्या क्लासेसचे अनालिसिस करेन. त्यांचं जे काही देणार आहे ते ऑफरिंग्स आहेत, म्हणजे कोचिंग असेल, लायब्ररी असेल, बुक्स असेल, ते पण सगळं सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तुम्ही हे काम करा, हा व्हिडिओ लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण याच चॅनलवरती दुसरं कुठेही तुम्हाला जायची गरज नाही, कुठल्या क्लासेस चॅनलवर जायची गरज नाही किंवा इंडिव्हिज्युअल कुठे जायची गरज नाही. हे एकमेव चॅनल स्कॉलरशिप मित्रा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथनं पुढे येणाऱ्या सगळ्या अपडेट आणि खात्रीशीरपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढं चॅनल तुम्हाला बस आहे. दुसरी गोष्ट, बार्टीचं नोटीस बोर्ड आणि आपलं स्कॉलरशिप मित्रा युट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, जो बार्टीचा आज संस्था निवड सुरू झाली त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, बार्टीकडून नवीन अपडेट संस्था प्रेफरन्स सुरू झालेले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही अडचणी असतील, काही असू द्या, तुमचं जिथं ज्या पण एक्झामला सिलेक्शन झालं असेल, तुम्ही या नंबरवरती मला मेसेज करू शकता. 7722039009. तुमचा मित्र, स्कॉलरशिप मित्र तुमच्यासाठी प्रत्येक अडचणीत मदत करण्यासाठी असणार आहे. तुम्हाला संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या संस्था आहेत, किंवा कोणत्या कोर्सेससाठी, राज्यसेवेसाठी कोणत्या संस्था आहेत, आयबीपीएस साठी कोणत्या संस्था आहेत, नंतर एमईएस साठी कोणत्या संस्था आहेत, मेकॅनिकलची मुलं असतील, सिव्हिल असतील, इलेक्ट्रिकल, या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्या संस्था आहेत त्या सांगण्यासाठी मी मदत करेन. कोणती संस्था बेस्ट आहे ते पण मी सांगेन. तर प्रत्येकानं पास झालेल्या प्रत्येकानं या नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्यानंतर हे डिस्क्लेमर हितचिंतकांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जी अपडेट आली ती आपण बघूया. बार्टीने त्यांचे जे सगळे कोर्सेस होते त्या सगळ्या कोर्सेससाठी त्यांनी संस्था निवड सुरू केली. म्हणजे युपीएससी असेल, एमपीएससी राज्यसेवा असेल, एमईएस असेल, एमईएस मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल, त्यानंतर तुमची जेएमएफसी असेल, कंबाईन असेल, आयबीपीएस असेल, पोलीस असेल आणि एसएससी असेल, या सगळ्या एक्झामसाठी, सगळ्या कोर्सेससाठी तुम्ही संस्था निवड लिंक सुरू झालेली आहे. तर ती कधीपासून कधीपर्यंत आहे, तर 12 तारखेपासून. म्हणजे अजून मी चेक केलं स्वतःहून लॉग इन करून, पण तिथं अजून आलं नाही. तर आज रात्री वगैरे सुरू होऊन जाईल आणि 19 तारखेला रात्री 12 पर्यंत हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढा तुमच्याकडे वेळ आहे. जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षासाठी पूर्वपरीक्षेसाठी निवड झाली असेल, तर त्यानं किंवा त्यांना आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची, म्हणजे तुम्ही जर एमपीएससी पास झाला असाल, राज्यसेवा पण आणि कंबाईन पण, किंवा मग एसएससी झाला असाल, तर त्यापैकी एकच कोणती तर तुम्हाला निवडायला सांगितलेलं आहे. त्यासोबतच प्रशिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजी मराठी हे तुम्ही त्या क्लासेस सोबत बोलून फायनल करू शकता. आणि फ्यू डिटेल टॅब यावरती तुम्हाला संस्थांची माहिती मिळेल, संस्थांचे संपर्क क्रमांक मिळतील, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल आम्ही टॅब देतो, तो पूर्णपणे खोटा आहे. कुणीही तुम्हाला टॅब देऊ शकणार नाही. बार्टीचं ऑफिशियल या सगळ्या संस्थांनी सांगितलेलं की कुणीही आर्थिक पैसे कुणी देऊ शकत नाही, टॅब कुणी देऊ शकत नाही. तेव्हा अशा अफवांवर कुणी विश्वास ठेवू नका. कुणीही तुम्हाला ते देणार नाही. फक्त प्रेफरन्स देईपर्यंत कुणी सांगू शकतं, त्यामुळे कुणी ते ऐकू नका त्यांचं. त्यासोबतच फ्यू डिटेल टॅबमध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल. पण सगळ्यात आधी तुम्हाला प्रेफरन्स देताना तुम्हाला संस्थांची लिस्ट येते. त्यापैकी ज्या संस्था असतील तर 1, 2, 3, 4, 5 अशा 5 संस्था तुम्हाला निवडायची आहेत. जी पहिली संस्था असेल ती तुमच्या आवडीची असावी आणि त्यानंतर तुम्ही 2, 3, 4, 5 अशा संस्था निवडू शकता. त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही सबमिट केला तरच तुमचं कन्फर्म होऊ शकतं. आणि जोपर्यंत तुम्ही ओटीपीद्वारे विकल्प व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपला विकल्प अंतिम होणार नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ते फायनल होणार आहे. अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कोणती तरी एकच संस्था निवडायची आहे. एकपेक्षा जास्त संस्था तुम्ही निवडू शकत नाही. त्यासोबतच कोणत्या संस्थेला किती स्टायपेंड ते पण दिला युपीएससी, मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पण आधी केला. युपीएससी 11 महिने असेल, त्यानंतर स्टायपेंड किती 13,000 असेल किंवा 18,000 वन टाइम अमाऊंट असेल आणि दरमहा स्टायपेंड. नंतर राज्याचा 11 महिन्याचा कोर्स आहे, नंतर तुमचा एमईएस 11 महिन्याचा कोर्स आहे, कंबाईन 6 महिन्याचा कोर्स आहे, कंबाईन 6 महिन्याचा. त्यासोबतच जेएमएफसी 11 महिन्याचा कोर्स आहे, आयबीपीएस 6 महिने, त्यानंतर पोलीस 6 महिने आणि एसएससी 6 महिने हा कोर्सेस आहे. तर तुम्हाला कसली अडचण असेल, उद्यापासून सुरू होतंय, तुम्ही अजिबात गडबड घाई करू नका.
उद्या ज्यावेळेस प्रेफरन्स सुरू होऊन जातील, ऍक्च्युअल लिंक सुरू होऊन जाईल, त्यावेळेस मी एक डिटेल्ड माहिती देणारा व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ बघून तुम्ही तो संस्था निवडू शकता. पण परत तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी घ्या की कुणीही घाई गडबडीत कुठल्या तरी जाहिराती पाहून संस्था निवडू नका. मी तुम्हाला सगळ्या संस्थांची माहिती देईनच. तुम्ही स्वतः सद्विवेक बुद्धी वापरून ते संस्था चेक करा, ऍक्च्युअल मध्ये त्यांनी त्या एक्झामसाठी काम केलंय का. एखादी संस्था असेल UPSC साठी खरंच त्यांचं काम आहे का, त्यांच्या फॅकल्टीज आहे का, बुक्स आहेत का, नोट्स आहेत का, सगळं चेक करा आणि मग तुम्ही निवडा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कसली अडचण असेल तर 7722039009 यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्यासोबतच हे युट्यूब चॅनल 12 तारखेपासून आजपासून 19 तारखेपर्यंत जे काय अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. ज्या संस्था असतील त्या एक्झाम कोणकोणते कोर्सेस आहेत ते पण तुमच्या समोर घेणार. त्यामुळे प्रत्येकाने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच या सगळ्या संस्थांचा आपण आभार मानणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. TRT आणि सारथी महाजन.